ह्या आंदोलनात आम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी आता त्यांनी आता निर्णय घेतलाय, पण हे कधी पलटणार आम्हाला माहिती नाही. एक छोटीशी आमचं पाऊल आहे, एक सुरुवात आहे. आमच्या मागण्या यांनी मान्य केलेल्या आहेत. आमचे वकील साहेब आहेत, त्यांनी स्वतः वरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आमचे दादा आहेत, हे बंधू हे सगळे वरी जाऊन चर्चा केलेली आहे. आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात, पण एवढ्यातच हे थांबत नाहीये. अजून जोपर्यंत ह्याचा निकाल पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जर ह्या मागण्या लवकरात लवकर आमचा निर्णय चांगला लागला तर आम्ही थांबू, आणि जर ह्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर सकल हिंदू समाज मालेगाव मध्ये एक खूप मोठा जन आक्रोश मोर्चा बघेल. मालेगाव शहरामध्ये 19 एकरच्या लँड जिहादचा प्रकार समोर आलेला होता. मालेगाव महानगरपालिकेने नबी अली नावाच्या व्यक्तीने जी जमीन विकत घेतली, त्या जमिनीवर जे आरक्षण होतं स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं, ते आरक्षण काढून टाकलं. आमचं जे विस्थापन झालेलं आहे मालेगाव शहरामध्ये ते बघता हे जर का आरक्षण काढलं गेलं आणि ते बकाल वस्ती जिहाद यांची जर आली तर 100% संगमेश्वर कलेक्टर पट्टा रिकामा होईल, म्हणजे मालेगावचं अस्तित्व संपून जाईल. त्याकरता आम्ही आज दिवसभर या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलनाचं फलित असं आहे की मालेगाव महानगरपालिकेने आम्हाला लेखी स्वरूपात सांगितलं की हे आंदोलन आम्ही येणाऱ्या विकास आराखड्यामध्ये नियमित करतो. दुसरा विषय असा, सेलिंग ऍक्ट प्रमाणे त्या नबी अहमद नावाच्या व्यक्तीवर जेवढ्या काही जमिनी असतील तेवढ्या सगळ्या शासन जमा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, आणि त्यासाठी महसूल विभागाने सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका लेखी स्वरूपात दिलेली, मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच हे जे काही विस्थापन इथून पुढे होणार होतं ते टाळण्यासाठी सकल हिंदू समाजाने हा मोर्चा आयोजित केला. त्याला जेवढे लोक उपस्थित राहिले, त्यात अर्शुताई ठाकूर असतील किंवा शुभांगीताई असतील किंवा इतर तत्सम व्यक्ती असतील ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला मदत केली, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. मालेगाव विस्थापन होणार नाही ही जबाबदारी सकल हिंदू समाज स्वीकारत आहे, आणि मालेगावातल्या हिंदूंनी वाघासारखं राहिलं पाहिजे ही जबाबदारी या आंदोलनाच्या वतीने आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वीकारून आपल्याला सर्वांना आश्वस्त करण्याचं आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आश्वासन देत आहोत. जय श्रीराम.